कोण म्हणतं हॉटेलसारखं मटार पनीर घरी होऊ शकत नाही. एकदा या पद्धतीने बनवून तर बघा, हॉटेलचा मटार पनीर विसरून जाल. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत मटार पनीर मसाला, तोही घरच्या घरी. चला तर मग सगळ्यात आधी वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये घातलेले आहेत 6 उभे चिरलेले कांदे. आता कांदे आपल्याला छान लाईट ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आता कांदा आपला परतून झालेला आहे. त्यामध्ये घालूयात 2 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या. आता त्यामध्ये घालूयात 20 ते 25 लसूण पाकळ्या आणि त्यानंतर आपल्याला याच्यात घालायची आहेत कोथिंबिरीची देठं. कोथिंबिरीच्या देठांमध्ये एक छान स्वाद असतो म्हणून आपण इथे कोथिंबिरीची देठं घेतलेली आहेत. त्यानंतर इथे आपण घातले आहेत 2 चमचे मगज बी आणि 15 आपण इथे काजू घेतलेले आहेत. आता हे घातल्यानंतर आपल्याला घालायचा आहे खडा मसाला. यामध्ये आपण शहाजिरे, तमालपत्र, दालचिनी, मिरी आणि लवंग घेतलेली आहे. आता या सगळ्याला आपण छान मिक्स करून परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत 4 उभे चिरलेले टोमॅटो. आता टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा आपण हे मिक्स करूयात आणि आपल्याला याला एक 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. आपण हे छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजलेला आहे. आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला घेतलेलं होतं. त्यामध्ये आपण पनीर तळून घेणार आहोत. तर इथे आपण पनीरचे छोटे-छोटे असे काप केलेले आहेत. तुम्ही बघू शकता आता आपलं पनीरसुद्धा छान तळून झालेलं आहे. हॉटेलसारखी परफेक्ट मटार पनीर हवी असेल तर ही दाखवलेली टिप नक्की ट्राय करा. पनीर तळल्यानंतर त्याला लगेच मीठ घातलेल्या पाण्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं जे पनीर आहे ते छान सॉफ्ट राहतं. ना ते जास्त कडक ना ते जास्त मऊ असं परफेक्ट त्याला टेक्स्चर येतं. तर ही टिप नक्की ट्राय करा. आता हे तळलेले पनीर आपण मिठाच्या पाण्यात काढून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपल्याला मटार शिजून घ्यायचेत. त्यासाठी एका कढईमध्ये आपण पाणी गरम करून घेतलंय. त्यामध्ये घातलेले आहेत मटार आणि याच्यामध्ये आपण घातलेलं आहे थोडंसं मीठ. आता हे मटार आपल्याला 60 ते 70% शिजवून घ्यायचे. आपल्याला मटार पूर्णपणे शिजवायचा नाहीये. एक 2 ते 3 मिनिटामध्ये 60 ते 70% आपले मटार शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता हे सगळे मटार आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता आपण मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी एका कढईमध्ये आपण तूप गरम करून घेतलंय. आता यामध्ये घालूयात वाटण. जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे, ते वाटण आता आपण या तुपामध्ये घालत आहोत आणि आता आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे वाटण छान परतून घेणार आहोत. इथे आपल्याला घाई अजिबात करायची नाहीये. याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करा. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ येत असतात. जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा. आता आपला मसाला छान असा परतून झालेला आहे. त्याला तेल सुटलंय. यामध्ये आपण घालूयात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळे मसाले एकत्र करूयात आपण आणि याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आता तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना. यामध्ये आपण घातलेले आहेत उकडलेले मटार. आता मटार घातल्यानंतर आपण याला मिक्स करून परतून घेऊयात आणि त्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी. मटार शिजवण्यासाठी आपण जे पाणी घेतलेलं होतं तेच पाणी आपण इथे वापरलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला आणि कसुरी मेथी इथे आपण क्रश करून घातलेली आहे. आता याला पुन्हा एकदा 1 मिनिटभर परतवल्यानंतर आपण या मसाल्यामध्ये घालणार आहोत तळलेलं पनीर, जे आपण मिठाच्या पाण्यामध्ये काढून ठेवलेलं होतं. ते आता आपण या भाजीत घातलेलं आहे आणि याला मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून 2 मिनिटासाठी आपण शिजवून घेणार आहोत. म्हणजे आपले सगळे मसाल्याचे फ्लेवर या भाजीमध्ये छान उतरतील. तुम्ही बघू शकता आता या भाजीला टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे. त्याचा रंगही बदललेला आहे. आता आपण घालूयात अर्धा चमचा मध. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि याला मिक्स करूयात आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे 2 चमचे फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मलईसुद्धा यामध्ये घालू शकता. फ्रेश क्रीम घातल्यामुळे आपल्या भाजीला असं क्रीमी टेक्स्चर येतं. तुम्ही बघू शकता आता भाजीचं टेक्स्चर बदललेलं आहे. क्रीमी अशी आपली छान भाजी दिसत आहे. त्याचा रंगही बदललेला आहे. आता आपल्याला भाजीला द्यायचा आहे तडका. त्यासाठी आपण एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये आपण घातलेली आहे लाल काश्मीरी मिरची पावडर आणि आपण भाजीला तडका दिलेला आहे आणि अशा प्रकारे तयार आहे आपली हॉटेलपेक्षाही भारी अशी मटार पनीर. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.